आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर, आमदार रोहित पवार यांची ईडी कडून दुसऱ्यांदा चौकशी, कंगराळी खुर्द गावातील कचरा शुल्क महिला स्वसहाय्य संघ जमा करणार, आता मराठी मतदार याद्या उपलब्ध, एपीएमसीला सहकार्यासाठी जय किसान संस्थेच्या अध्यक्षांना नोटीस, चिन्मय मिशनच्या प्रवचन मालेची सांगता, RL लॉ कॉलेजमध्ये जिमखाना उपक्रमांचा शुभारंभ, ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूलचे बक्षीस वितरण संपन्न, बहुउद्देशीय ब्राह्मण संघाची बैठक संपन्न, वाहन चालक संघटनेकडून हुबळी येथे राज्यस्तरीय बैठक संपन्न। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब, म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। आता पाहूया सविस्तर बातम्या। आजचा अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प असला तरी तो सर्वसमावेशक आणि कल्पक असा अर्थसंकल्प आहे। या अर्थसंकल्पात सातत्याचा विश्वास असून हा अर्थसंकल्प युवक, गरीब, महिला आणि शेतकरी या विकसित भारताच्या 4 स्तंभाचे सबलीकरण करेल। अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला अर्थसंकल्प 2047 मधील विकसित भारताचा पाया रचण्याची हमी देतो। एक चांगला अर्थसंकल्प मांडल्याबद्दल मी अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शुभेच्छा देतो, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दिली। आजच्या अर्थसंकल्पात प्राप्तिकर सूट योजनेची घोषणा करण्यात आली आहे। या योजनेमुळे मध्यम वर्गातील 1 कोटी लोकांना दिलासा मिळणार आहे। आमच्या आधीच्या सरकारने अनेक दशकांपासून सामान्य माणसाच्या डोक्यावर ही एक मोठी तांगटी तलवार ठेवली होती, ती आम्ही बाजूला केली। आजच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठीही मोठे निर्णय घेण्यात आले आहेत। या योजनांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न तर वाढेलच, शिवाय खर्चही कमी होईल, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऐतिहासिक अर्थसंकल्पाच्या शुभेच्छा देशातील सर्व नागरिकांना दिल्या। आमदार रोहित पवार यांची ईडी कडून दुसऱ्यांदा चौकशी, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची आज पुन्हा ईडी चौकशी होत आहे। कथित बारामती अॅग्रो घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यात आली आहे, तर शरद पवार गट चौकशी विरोधात आज आंदोलन करण्यात आले आहे। 24 जानेवारीलाही रोहित पवारांची ईडी कडून तब्बल 11 तास चौकशी करण्यात आली होती। 25,000 कोटींच्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने आमदार रोहित पवारांची तब्बल 11 तास चौकशी केली। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारेच ईडीने ECIR दाखल करून चौकशीला सुरुवात केली। कंगराळी खुर्द गावातील कचरा शुल्क महिला स्वसहाय्य संघ जमा करणार। बेळगाव तालुक्यातील कंगराळी खुर्द गावामध्ये स्वच्छ भारत अभियानांतर्गत चालू करण्यात आलेल्या कचरा निर्मूलन करणाऱ्या गाडीचे प्रति महिना आकारण्यात येणारे शुल्क आता महिला जमा करणार आहेत। त्यासाठी प्रत्येक महिन्यात स्वसहाय्य संघाच्या महिला सदस्यांकडे शुल्क जमा करावेत, असे आवाहन कंगराळी खुर्द ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे। कचरा निर्मूलनाचे शुल्क जे भरणार नाहीत त्यांच्या घरपट्टीची व पाणीपट्टीची नोंद केली जाणार नाही, तसेच रोजगार कार्ड देखील रद्द करण्यात येईल व ग्रामपंचायतीच्या वतीने दंड ठोठावण्यात येईल, असा इशारा ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आला आहे। आता मराठी मतदार याद्या उपलब्ध, जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेली अंतिम मतदार यादी 22 जानेवारी रोजी मराठीतून उपलब्ध करून देण्यात आली आहे। नाव तपासणी ऑनलाईनही करता येते, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी मये समितीच्या नेत्यांना दिली आहे।
जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेली अंतिम मतदार यादी मराठीत नाही अशी माहिती काही जणांना मिळाली होती। त्यामुळे मये युवा समितीने याबाबत मुख्य निवडणूक आयोगाकडे मराठी मतदार यादी देण्याची मागणी केली होती। याबाबत माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांनी समितीच्या काही नेत्यांना कार्यालयातच बोलावून मराठी मतदार यादी आधीच जाहीर केली आहे, ती ऑनलाईनही उपलब्ध आहे अशी माहिती दिली। एपीएमसीला सहकार्यासाठी जय किसान संस्थेच्या अध्यक्षांना नोटीस। बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांसाठी सहकार्य करण्याची सूचना कृषी उत्पन्न खात्याच्या उपसंचालकांनी एका नोटीसद्वारे जय किसान होलसेल भाजी मार्केट असोसिएशनच्या अध्यक्षांना केली आहे। शहरात जय किसान होलसेल भाजी मार्केट सुरू झाल्यापासून त्याचा प्रतिकूल परिणाम सरकारच्या एपीएमसी भाजी मार्केटवर होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या। यावरून मोठा वादही झाला होता। या संदर्भात गेल्या महिन्याच्या 1 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक झाली होती। सदर बैठकीत एपीएमसी भाजी मार्केट आणि जय किसान होलसेल भाजी मार्केट या दोन्ही मार्केटमधील व्यापार समन्वयाने सुरळीत या दृष्टिकोनातून सर्वांगाने चर्चा झाली होती। तसेच बहुतांश व्यापार जय किसान भाजी मार्केटच्या ठिकाणीच केंद्रित होत असल्यामुळे तेथील 50% व्यापार एपीएमसी भाजी मार्केटकडे वळवण्याचा निर्णय बैठकीत एकमताने घेण्यात आला होता। चिन्मय मिशनच्या प्रवचन मालेची सांगता। श्री चिन्मय मिशन सेवा ट्रस्टच्या वतीने दिनांक 25 ते 31 जानेवारी या कालावधीत भगवद्गीता या विषयावर विशेष प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये मिशनचे दक्षिण आफ्रिकेतील स्वामी अभेदानंदजी महाराज यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले। या मालिकेतील प्रवचनांचे आयोजन गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स मधील के वेणुगोपाल सभागृहात दररोज सायंकाळी करण्यात आले होते। त्यामध्ये साधकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला। स्वामी अभिदानंद जी महाराज यांनी गीतेच्या अनेक अध्यायांचा परामर्श घेऊन सुरेख विवेचन केले। तसेच जीवन जगण्यासाठी भगवद्गीता मार्गदर्शक असल्याचे सांगितले। भाग्यनगर येथील चिन्मय मिशनच्या केंद्रात सकाळी कार्यक्रम आयोजित करण्यात आले। भगवद्गीता आरती आणि प्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली। आरएल लॉ कॉलेजमध्ये जिमखाना उपक्रमांचा शुभारंभ। कर्नाटक लॉ सोसायटी संचालित आरएल लॉ कॉलेजमध्ये जिमखाना उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक हुबळी येथील कायदा विद्यापीठाच्या निबंधक अनुराधा वस्त्रद या उपस्थित होत्या। कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या प्रार्थना आणि स्वागत गीताने झाली। जिमखाना विभागाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर डी प्रसन्नकुमार यांनी उपस्थितांचे स्वागत केले। जनरल सेक्रेटरी के.एस. पूजा यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला। कॉलेज व्यवस्थापन मंडळाचे सचिव विवेक कुलकर्णी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। तसेच कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर ए.एच. हवालदार व्यासपीठावर उपस्थित होते। शारीरिक प्रशिक्षक अमित जाधव यांनी विद्यार्थ्यांना शपथ देवविली। त्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। सी रुचिरा यांनी आभार मानले। ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूलचे बक्षीस वितरण संपन्न। शास्त्रीनगर येथील दी आदर्श एज्युकेशन सोसायटी संचालित ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूलचे स्नेहसंमेलन आणि बक्षीस वितरण उत्साहात साजरे झाले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेच्या व्यवस्थापिका भक्ती मनोहर देसाई या उपस्थित होत्या। तसेच विशेष अतिथी म्हणून मंजू देवी सायनी, मना रामदेवासी आणि अपोशी नाईक उपस्थित होते। दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। शाळेच्या प्राचार्या अलका जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले। त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे भाषण झाले। तसेच विद्यार्थ्यांनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। शाळेमधील आदर्श विद्यार्थी म्हणून अभिषेक मारिहाळ आणि प्राची रॉय यांचा सत्कार करण्यात आला। विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थित पालकवर्गांची मने जिंकली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आराध्या पालसिंग आणि फरीदा मिर्झा यांनी केले।
बाबा बाबा मेरे अस्तित्व से तो तुमने दादाजी लोग वसीयत में बहुत सारी चीजें छोड़ के जाते हैं। मैं तेरे लिए कर्ज छोड़ के जा रहा हूं, इस बेटे की आजादी। तालिया कदमों से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। कदमों से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। अब तो हमें आगे बढ़ते हैं, अब तो हमें साथी है बस इतना ही कहना। अब जो भी हो सोना बनके पत्थर है पिघलाना, अब जो भी हो बादल बनके पर्वत पर है छाना। कदमों से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो। आगे बढ़ो, बी आर एम एल, और किसी मकसद के लिए। बहुउद्देशीय ब्राह्मण संघाची बैठक संपन्न। ब्राह्मण समाजाच्या व्यवसाय प्रगतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या बहुउद्देशीय ब्राह्मण संघाची बैठक नुकतीच पार पडली। बसवान गल्ली येथील श्री श्रीधर स्वामी मंदिराच्या सभागृहात ही बैठक झाली। या बैठकीत ब्राह्मण समाज बांधवांनी बहुसंख्येने भाग घेतला होता। तसेच यामध्ये व्यवसाय विषयक चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले। या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी कोल्हापूरचे मार्गदर्शक तसेच बीपीएस बेळगाव संघटनेची सुरुवात करून देणारे जयंत हरळीकर आणि हेमांगी हरळीकर उपस्थित होते। उपस्थितांचे स्वागत अमित कालकुंद्रीकर आणि सुहास कुलकर्णी यांनी पुष्पगुच्छ देऊन केले। सूत्रसंचालन गिरीश इनामदार यांनी केले। वाहन चालक संघटनेकडून हुबळी येथे राज्यस्तरीय बैठक संपन्न। खासगी वाहन चालकांच्या विविध संघटनांच्या माध्यमातून हुबळी येथे राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये बेळगाव परिसरातून देखील वाहन चालकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता। या कार्यक्रमाला अखिल भारतीय स्तरावरील संघटनेचे नेते बाबासाहेब कांबळे हे उपस्थित होते। त्यांनी या व्यावसायिकांना मार्गदर्शन केले। बेळगावतील सामाजिक कार्यकर्ते अब्दुल दुबईवाले यांच्यासह हुबळी विभागाचे अध्यक्ष चिदानंद सौदत्ती, निपाणी येथील गजानन खापे, रफिक बडेगर, सलीम खलिफा, सुरेश तेली आणि इतर मान्यवर उपस्थित होते। संघटनेच्या माध्यमातून नव्या कायद्याचा निषेध करण्यात आला। तसेच त्यासाठी हुबळी येथे भव्य मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली। बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज। आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे। श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो। आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध। कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध। आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी।
हॉटेल नियाजच्या शेजारी. संपर्क 9741436770 किंवा 9741625533. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नामनिर्देशित सदस्यांच्या कालावधीत वर्षभराची वाढ केली आहे. याबाबतची अधिसूचना संरक्षण मंत्रालयाने 30 रोजी काढली आहे. यात बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डासहित 56 कॅन्टोन्मेंट बोर्डाचा समावेश आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डात एकूण 7 सदस्य आहेत. त्या सदस्यांचा कालावधी फेब्रुवारी 2021 मध्ये पूर्ण झाला होता. त्यानंतर 6 महिने कॅन्टोन्मेंट बोर्डावर प्रशासक होते. त्या 6 महिन्यानंतर एका नामनिर्देशित सदस्याची नेमणूक केली. सुधीर तुपेकर सुमारे 2.5 वर्षांपासून कॅन्टोन्मेंट बोर्डावर नामनिर्देशित सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांची निवड संरक्षण मंत्रालयाकडून झाली आहे. 10 फेब्रुवारीला त्यांची 6 महिन्यांची मुदत संपणार होती. त्यामुळे त्यांच्या कालावधीत वाढ केली जाण्याची शक्यताही होती. त्यामुळे त्यांना 1 वर्षांची वाढ मिळाली. पंडित कडलासकर बुवा स्मृती संगीत संमेलन शनिवारपासून. पंडित BV कडलासकर बुवा स्मृती संगीत संमेलनाचे आयोजन शनिवार दिनांक 3 व रविवार दिनांक 4 रोजी कोरे गल्लीतील सरस्वती वाचनालयाच्या सभागृहात करण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी 5 वाजता संमेलनाला सुरुवात होईल. या वर्षीच्या समारंभात व्हायोलिन वादक पंडित संतोष नाहर, पंडित रघुनाथ नाकोड, रेणुका नाकोड, पंडित रवी किरण नाकोड, जयश्री सवागुंजी, पंडित कडलासकर बुवांचे शिष्य महेश कुलकर्णी यांचा सहभाग असेल. यासह यादवेंद्र पुजार, सारंग कुलकर्णी आणि डॉक्टर सुधांशु कुलकर्णी यांची संवादिनी साथ देईल. तसेच नारायण गणाचारी, अंग देसाई यांची तबला साथ असेल. भ्रष्टाचार प्रकरणी 4 शिक्षणाधिकारी निलंबित. केंद्र सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील दिव्यांग मुलांच्या समग्र शिक्षणासाठी लागू करण्यात आलेल्या योजनेत भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवत बेळगाव जिल्ह्यातील 4 शिक्षणाधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यामुळे शिक्षण खात्यातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. तसेच निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांची यापुढेही चौकशी सुरू राहणार असल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात आली आहे. सौंदतीचे गट शिक्षणाधिकारी श्रीशैल करिकट्टी, बैलहोंगलचे गट शिक्षणाधिकारी बसवराज मिलानट्टी, शिक्षणाधिकारी AB पुंडलिक व कित्तूरचे गट शिक्षणाधिकारी केळकर अशी सरकारने निलंबित केलेल्यांची नावे आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी विविध योजना राबवल्या जातात. या योजनेसाठी उपलब्ध निधीचा गैरवापर झाल्याप्रकरणी या शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. विविध भागांमध्ये रविवारी वीज नाही. सुवर्णसौध उपकेंद्रावर 110 kV वीज वाहिन्यांची तपासणी व दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे रविवार दिनांक 4 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत वीज पुरवठा खंडित करणार असल्याचे हेस्कॉमने कळवले आहे. KHB कॉलनी, वृद्धाश्रम परिसर, अलारवाड, सुवर्णसौध 1 व 2, बसवेश्वर चौक, जोशी गल्ली, नार्वेकर गल्ली, आचार्य गल्ली, गाडेमार्ग, गणेशपूर गल्ली, पवार गल्ली, बसवन गल्ली, सराफ गल्ली, बिचू गल्ली, विठ्ठलदेव गल्ली 1 ते 5व्या क्रॉसपर्यंत विद्युत पुरवठा होणार नसल्याचे कळवण्यात आले आहे. नोटा खटल्यातून मधु कनबर्गी निर्दोष. लोकसभा निवडणुकीत नोटाला मतदान करण्याचे आवाहन करीत आचारसंहिता भंग प्रकरणी दाखल गुन्ह्यात मये समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर कनबर्गी यांना बुधवारी न्यायालयाने निर्दोष घोषित केले. सन 2014च्या लोकसभा निवडणुकीत मये समितीने नोटाला मतदान करावे असे आवाहन केले होते. त्याची पत्रकेही छापली होती. ही पत्रके किर्लोस्कर रोडवरील मधुकर कनबर्गी यांच्या दुकानात सापडली. त्यामुळे निवडणूक अधिकारी महालिंग सिद्राई आणि मल्लिकार्जुन आलासे यांनी गुन्हा नोंदवला होता. कनबर्गी यांनी मराठी व कन्नड भाषिकात
तेढ निर्माण केली, आचारसंहितेचा भंग केला असा आरोप त्यात केला होता. त्यानुसार विविध कलमांखाली खडेबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. तिसरे JMFC न्यायालयात गेली 10 वर्षे हा खटला चालला. कणबर्गी यांच्या वतीने ॲडव्होकेट महेश बिरजे, ॲडव्होकेट MB बोंद्रे, ॲडव्होकेट बाळासाहेब कागनकर, ॲडव्होकेट वैभव कुटरे व ॲडव्होकेट शंकर पाटील यांनी काम पाहिले. 10वी पूर्वतयारी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर. बेळगाव जिल्हा शिक्षण खात्याने 10वीच्या पूर्वतयारी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. परीक्षेसाठी बोर्डाकडून प्रश्नपत्रिका उपलब्ध होणार आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून 10वीच्या वार्षिक परीक्षेला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी शिक्षण खात्याने राज्यस्तरावर एकच प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देऊन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 26 ते 2 मार्च पर्यंत पूर्वतयारी परीक्षा घेतली जाणार आहे. वेळापत्रक पुढील प्रमाणे: 26 फेब्रुवारी मराठी, कन्नड, इंग्रजी पहिली भाषा, 27 फेब्रुवारी इंग्रजी, कन्नड द्वितीय भाषा, 28 फेब्रुवारी कन्नड, इंग्रजी तृतीय भाषा, 29 फेब्रुवारी गणित, 1 मार्च विज्ञान आणि 2 मार्चला समाज विज्ञानची परीक्षा होईल. दैवज्ञ भगिनी महिला मंडळ तर्फे तिळगुळ समारंभ उत्साहात. दैवज्ञ भगिनी महिला मंडळाचा तिळगुळ समारंभ जयशंकर भवन येथे पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुवर्णलक्ष्मी सोसायटीचे चेअरमन विठ्ठल शिरोडकर उपस्थित होते. व्यासपीठावर दैवज्ञ सांस्कृतिक भवन समितीचे अध्यक्ष मारुती सांब्रेकर, सुवर्णलक्ष्मीचे व्हाईस चेअरमन विजय सांब्रेकर, दत्तात्रेय कारेकर, वामन हळदणकर, सचिव नीता हळदणकर, खजिनदार रोहिणी केळवेकर उपस्थित होत्या. पूजा कित्तूर व कविता मोदगेकर यांनी स्वागत गीत सादर केले. मंडळाच्या उपाध्यक्षा रिया केळवेकर यांनी प्रास्ताविक केले. तसेच 30 वर्षांपूर्वी राम मंदिराची प्रतिकृती तयार केलेल्या उमेश केळवेकर यांचा सत्कार करण्यात आला. गजेश नंदगडकर यांनी 1992 मधील अयोध्या भेटीचा अनुभव सांगितला. मधुरा शिरोडकर यांनी सूत्रसंचालन केले. ठळकवाडी हायस्कूलमध्ये कवी डॉक्टर बेंद्रे जयंती. ठळकवाडी हायस्कूल येथे कवी डॉक्टर द.रा. बेंद्रे यांची जयंती बुधवारी साजरी झाली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक R.R. कुडतुरकर व व्यासपीठावर ML भोसले, CY पाटील, VD करेगार उपस्थित होते. संजीव कोष्टी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कन्नड हस्ताक्षर परीक्षेतील पहिल्या 5 विजेत्या वैभवी पाटील, श्रावणी बडिगेर, सेजल पाटील, गोपिका लोहार व प्रणाली धामनेकर यांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. नवजीवन फाउंडेशन तर्फे कर्मचाऱ्यांचा सत्कार. नवजीवन हॉस्पिटल आणि नवजीवन फाउंडेशन तर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थापक डॉक्टर सतीश चौलिगेर, रुद्रापा चौलिगेर, डॉक्टर स्वप्ना चौलिगेर यांनी सुगरा बेपारी, जयश्री कोरे, प्रियंका बांदिवडेकर, नीता पाटील, विनोद पाटील, प्रभा चौगले, महेश बडिगेर यांचा सत्कार केला. नम्रता महागावकर, गीता होसमणी, कविता चौलिगर, सुरेखा चौलिगर, प्रवीण नायकर यावेळी उपस्थित होते. गॅस गळतीत भाजलेल्या आणखी एकाचा मृत्यू. बसवान गल्ली येथील गॅस गळतीमुळे भाजलेल्या जखमींपैकी आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. गोपाळकृष्ण सीताराम भट, वय 84 असं त्यांचं नाव आहे. बसवान गल्ली येथील अपार्टमेंटमध्ये रविवारी दुपारी गॅस गळतीची दुर्घटना घडली. त्यात 5 जण गंभीर जखमी झाले. यापैकी कमलाक्षी भट आणि हेमंत भट यांचा सोमवारी मृत्यू झाला. गोपाळकृष्ण भट आणि ललिता भट यांच्यावर 3 दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना गोपाळकृष्ण भट यांचा मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेत आतापर्यंत एकूण 3घांचा मृत्यू झाला आहे. बेळगावच्या महिला क्रिकेटपटूंचा सत्कार. सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या 17 वर्षांखालील मुलींच्या राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत बेळगाव विभागाच्या संघाने विजेतेपद पटकावले होते. या संघातील 11 खेळाडूंची 67व्या अखिल भारतीय राष्ट्रीय शालेय महिला क्रिकेट स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य संघात निवड झाली आहे. या संघातील निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार वनिता विद्यालय शाळेच्या वतीने शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर निर्मला सुनत व क्रिकेट प्रशिक्षक नागराज भगवंतनवर यांच्या हस्ते झाला. झोया काजी, गिरिजा कदम, माही कंगराळकर, ज्ञानेश्वरी धुडुम, अनुजा उंद्रे, मनस्वी अंगडी, कीर्तना अर्कशाली, भूमिका कम्मार, श्रेया पोटे, निधी पाटील, गार्गी बिलागीकर या मुलींचा सत्कार करण्यात आला. या सर्व मुली आगामी त्रिवेंद्रम केरळा येथे होणाऱ्या 67व्या स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय महिला क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
शांतिनिकेतन शाळेत कराटे बेल्ट प्रदान. खानापूर येथील महालक्ष्मी ग्रुप तोपिनकट्टी संचलित शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या वतीने घेण्यात आलेल्या कराटे बेल्ट परीक्षेतील 50हून अधिक उत्तीर्ण विद्यार्थ्यांना येलो बेल्ट प्रदान करण्यात आला. पलक साखळकर, रेणकू गावडे, श्रीनिधी भोसले, अलीला नंदगड, नूतन खावरे, स्मृती नार्वेकर यांनी कराटेची तंत्रशुद्ध पद्धतीने प्रात्यक्षिके सादर केली. मुख्याध्यापिका स्वाती वाळवे, प्रशिक्षक मधु पाटील, आकाश पाटील, प्रसाद पाटील यांच्या हस्ते बेल्ट प्रदान करून गौरवण्यात आले. धावपटू सुरेश देवरमणीचा सत्कार. नेहरू नगर मधील जिल्हा क्रीडांगणावर जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वयस्कर धावपटू सुरेश देवरमणीचा सत्कार करण्यात आला आहे. सुरेश देवरमणी यांनी 72 वर्षांखालील वयोगटात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊन पदके जिंकली आहेत. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी, आमदार राजू सेठ व इतर मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. आंतरराज्य जलतरण स्पर्धेचे आयोजन. बेळगाव येथील आबा व हिंद स्पोर्ट्सच्या क्लबच्या संयुक्त विद्यमाने निमंत्रितांच्या पहिल्या PVR आंतरराज्य जलतरण स्पर्धेचे शनिवारी व रविवारी गोवावेस येथील महापालिकेच्या जलतरण तलावात आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू येथील जलतरणपटू सहभागी होणार असून विजेत्या जलतरणपटूंना प्रशस्तीपत्र, पदक व चषक देऊन गौरवण्यात येणार आहे, असे आबा क्लबचे NIS जलतरण प्रशिक्षक व स्पर्धा प्रमुख विश्वास पवार यांनी कळवले आहे. या स्पर्धा शनिवारी सकाळी 10:30 वाजता सुरू होणार असून स्पर्धकांनी ठीक 9:30 वाजता गोवावेस जलतरण तलावावर उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकीला शुभांगी मंगळूरकर, शीतल हुलबत्ते, ॲडव्होकेट संतोष गडकरी आदी उपस्थित होते. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.